चांदूर बाजार तालुक्यातील तुळजापूर गढी येथे नदीमध्ये आलेल्या पुरामुळे दिनांक 31 ऑगस्ट रोजी दुपारी 11 वाजताच्या दरम्यान फयाज अनवर वय वर्ष 17 हा वाहून गेल्याची माहिती नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांना मिळाली होती। निवासी जिल्हाधिकारी डॉक्टर नितीन व्यवहारे व डीडीएमओ रामेकर यांच्या आदेशाने तात्काळ शोध व बचाव पथक घटनास्थळी दुपारी 4 वाजता पोहोचलं व तात्काळ शोध कार्य सुरू करण्यात आलं, परंतु सायंकाळी 7 वाजता अंधार पडलेल्या कारणामुळे शोध कार्य थांबविण्यात आलं। दुसऱ्या दिवशी सकाळी दिनांक 1 ऑगस्ट रोजी 6 वाजतापासून परत शोध कार्य राबविण्यात आले असता तुळजापूर गढीपासून धानोरा या गावापर्यंत 2 किलोमीटर अलीकडे पोतगावटी या गावाजवळ पाण्यामध्ये फयाज अनवर याचा मृतदेह आढळून आला। नदीला भरपूर पूर असल्याकारणामुळे शोध कार्यामध्ये बऱ्याच अडचणी येत होत्या। शोध व बचाव पथकाला अथक प्रयत्नानंतर अनवरचा मृतदेह शोधण्यामध्ये यश आले। या शोध कार्यामध्ये तुळजापूर गढी येथील ग्रामस्थ व तहसीलदार आणि बीडीओ पोलीस पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले। फयाज अनवरचा मृतदेह शोध व बचाव पथकातील कर्मचाऱ्यांनी काढून पुढील कार्यवाहीकरिता पोलिसांच्या हवाली केला। या शोध पथक चमूमध्ये समाविष्ट असलेल्या कर्मचाऱ्यांनी, ज्यामध्ये हेमंत सरकटे, योगेश गाडगे, कौस्तुभ वैद्य, देवानंद भुजाडे, सचिन धरमकर, अर्जुन सुंदरडे, दीपक डोरस, संदीप पाटील, उदय मोरे, राजेंद्र शहाकार, अजय आसोले, प्रफुल्ल भुसारी, महेश मांदाळे, चालक वाहिद शेख आणि ग्रामस्थ लक्ष्मण नांदने यांचा समावेश होता। सर्च अँड रेस्क्यू टीम कलेक्टर ऑफिस अमरावती काल 21/8/2020 रोजी मला कलेक्टर ऑफिस इथे कॉल आला होता की तुळजापूर गढी येथून एक जण नदीत वाहून गेला आहे। त्या कारणामुळे दुपारी 4 वाजता दाखल झाल्यावर आम्ही सर्च ऑपरेशन राबवले। त्या ठिकाणावरून तो इसम पडला होता, त्या ठिकाणापासून आम्ही सर्च केले, पण सायंकाळी अंधार पडल्या कारणामुळे आम्ही त्या ठिकाणी सर्चिंग थांबवले आणि सकाळी आज दिनांक 1 तारखेला 1/9/20ला परत सर्चिंग चालू केली। त्यामुळे सकाळी आम्ही ज्यावेळेस सर्चिंग चालू केले सकाळी 6 वाजल्यापासून सर्चिंग चालू केले आणि तुळजापूर गढीपासून सर्चिंग करत करत धानोऱ्यापर्यंत आलो। तर त्या धानोऱ्याला अलीकडे 2 किलोमीटर कोचगावंडी एक गाव आहे, तर त्या ठिकाणी आम्हाला त्या इसमची बॉडी सापडली, पाण्यात होती, तर त्या ठिकाणी सापडली। त्या ठिकाणी तुळजापूर गढीचे लोकांचे बरेचसे सहकार्य लाभले, तहसीलदार साहेबांचे सहकार्य लाभले आणि अशा प्रकारे आमचे ऑपरेशन सक्सेसफुल झाले। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।